शेतकरी मित्रांनो, आपण एका शेतकऱ्याच्या प्लॉटवर ज्यांना आपण एक बॅग दिली होती, म्हणजे 1.5 बॅग. साधारण इथं 1.25 एकर क्षेत्र आहे. बघू शकता, यात आपण सोयाबीन बलदेव 47 सुद्धा दिलं होतं आणि हरभरा 1.25 फुटाने इथं पेरलेला आहे 30 किलो. तर काढणी झाला आणि आपल्याला सकाळीच माहीत झालं काढणी करणार आहे म्हणून. कुठे गेले मालक तुमचे? लग्नाला. कधी काढला माल? असं का? मला कॉल आलता त्याचा. किती कट्टे झाले? 22 आता काय मोजले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. हे एक आणि हे एक, हे 2 कट्टे समजा 24 कट्टे. 24 कट्टे 1.25 एकर क्षेत्र आहे. तुम्हाला काही माहिती आहे याच्यातली की बुवा किती किलो बी टाकलं होतं, खत कोणतं दिलं, काही औषधी? म्हणजे मालकांना सांग, म्हणजे फवारण्या तुम्हीच केल्या असतील ना? खत पाणी किती दिलं, काय दिलं, काही माहिती आहे का? माहिती काय नाही, पण मालकानं टाकलेलं बॉस म्हणजे काय, मी आजच आलेला हा. असं का? तर म्हणजे बुवा मी देखताय काढलेला हरभरा आहे 1.25 एकरामध्ये. असं. कट्टी झालेली आहे. 24 कट्टे झाली. मळणी यंत्रानं काढलं? हा, मळणी यंत्रानं काढलं. कारण हार्वेस्टर म्हणले होते ना ते? नाही, हार्वेस्टरनं बदललं मग ते बियासाठी ठेवायच्यामुळे. असं का? पण आता ते बी आम्हाला न्यायला लागते ना, URV प्रक्रिया कराय. तर ते आता इथं वाळू घालता कुठं मग, घरी का? आता घरी वाळू घालायचं. पण आम्हाला तर ते नेतानी मग आता हे कसं काय मग? आम्हाला आता घरी न्यायचं आहे ना, URV प्रक्रिया कराय. तर कधी न्यावं आम्ही मग? घरून न्यावं का मालकाला येऊ द्यावं? नाही, मालकाला येऊ द्या, घरून घ्या. आम्ही आता वाळू घालतो याला. मालक कुठे गेले मग? मालक लग्नाला गेले. लग्नाला गेले का? बरं. तर आता हे माल निघला कसा? चांगला तर माल वाटायला. माल चांगला निघलेला. तर शेतकरी मित्रांनो, सिलेक्शन 1 3++ ही व्हरायटी आहे. जबरदस्त व्हरायटी निघाली आहे, URV प्रक्रियायुक्त. व्यवस्थापनात पण शेतकऱ्यांना सांगलं तसं त्यांनी केलं, परंतु त्यांचे मालक हजर नसल्यामुळं शेतमालक कुठं लग्नाला गेले. त्याच्यामुळं आपल्याला अजून भरपूर माहिती भेटली असती. तर मालक हजर नसल्यामुळे त्यांच्याकडून खत किती येळ, फवारण्या किती येळ, हे काही त्यांना माहिती नाही तेवढी. तर हे या शेतात काय पाणी ऊस आहे का? काय आंतरपीक आहे का याच्यात? नाही, दुसरं काही नाही. असं का? आणि आता काय कुटार घेऊन चालले? घेऊन चाललो. असं का? बरं. म्हणजे तुम्हाला काय, म्हणजे विचारून काही फायदा नाही समजा. तर शेतकरी मित्रांनो बघा, URV प्रक्रियायुक्त असल्यामुळं इथं फवारण्याचा खर्च पण आपल्या व्हरायटीला कमी लागते. आणि 1.25 फुटानेच आपण इथं एक बॅग 30 किलो त्यांना दिली होती. तर 1.25 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी पेरली. हे बघा, 1.25 फूट अंतर, एक बॅग पेरली. सिलेक्शन 1 3++ URV प्रक्रियायुक्त, त्यामुळे फवारणीचा खर्च कमी येते. खत आपण 1 किंवा 2 गोण्या दिल्या तरी चालते. उंच वाढणारी व्हरायटी आहे, हार्वेस्टरनं काढता येते, पडत नाही, सरळ व्हरायटी राहते. संख्या जास्त पाहिजे आणि या व्हरायटीपासून उत्पन्न जे आहे तर एकरी साधारणतः इथं यांना साधारणतः इथं किती कट्टे झाले म्हणले तुम्ही? 24. म्हणजे हे उभे 22 आणि ते 2 24. 24 कट्टा 50 किलोचा, म्हणजे 12 क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, 10 गुंठ्याला 4 क्विंटल, तर 30 गुंठ्याला म्हणजे 1.25 एकर क्षेत्रामध्ये यांना 12 क्विंटल म्हणजे 16 क्विंटलचा उतारा एकरी इथं आपल्याला दाखवत आहे. आणि जबरदस्त उतारा आला त्यांना 1.25 फुटावर. हार्वेस्टर नंबर काढता येणारी व्हरायटी आहे. सिलेक्शन 1 3++, जबरदस्त व्हरायटी. यांना इथं साधारणतः 12 क्विंटल उत्पादन झालं आहे 30 गुंठ्यामध्ये, म्हणजे 1.25 एकरामध्ये. जर हे एकरभर असतं तर यांना 100% 16 क्विंटल उत्पादन इथं झालं असतं. तर उतारा पण चांगला आलेला आहे आणि माल पण क्लिअर एकदम चांगला निघला आहे. बघू शकता आपण, जबरदस्त माल आहे, एकदम चांगल्या प्रकारे जबरदस्त व्हरायटी आहे. तर सिलेक्शन 1 3++ जबरदस्त व्हरायटी इथं उत्पादन काढलेलं आहे, URV प्रक्रियायुक्त. आणि विशेष म्हणजे मोररोग मुक्त आहे. झाडं वगैरे काय मेले होते का? नाही नाही, या व्हरायटीला कसं URV प्रक्रिया केल्यामुळं मर लागत नाही. तर एकही झाड मरत नाही. फक्त एवढंच की उंच वाढते कमरेत, की उंच वाढते न जास्त पडत नाही ते. पडत नसल्यामुळे त्याला माल जरा जास्त धरला. हां, फांद्या भरपूर म्हणजे करते, पण उंच वाढते, फांद्या करते आणि घाटेगळ होत नाही. कमी पाण्यात येणारी आहे. आणि हार्वेस्टरनं काढायला चांगला आहे. हो, हार्वेस्टरनं काढायला चांगली आहे. ठीक आहे, धन्यवाद.